शूर न रागिनी तू शिवाची भवानी तलवार आहे. लाख संकटे आली तरी डरणार नाही अशी तिची धार आहे. अशा आमच्या लाडक्या बहिणी आहेत. तुम्ही सर्वजण शिवसेनेची ताकद आहात. तुमच्यामुळेच आज राज्यभरात शिवसेनेचा भगवा झंझावात डौलाने सुरू आहे. लाडका भाऊ ही सर्वोच्च पदवी आहे, असे शिवसेनेच्या शिवदुर्गा सन्मान कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित शिवसेनेच्या शिवदुर्गा सन्मान कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध क्षेत्रात संघर्ष करून यश मिळवलेल्या महिलांचा सन्मान केला. ते म्हणाले की या जगात माऊली आईपेक्षा मोठी व्यक्ती नाही. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात महिला आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना शिंदे म्हणाले की त्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीच्या कठीण संघर्षांचे साक्षीदार आहेत. केवळ एक महिलाच आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी इतके त्याग करू शकते. ते म्हणाले की आज आपल्या लाडक्या बहिणी प्रत्येक क्षेत्रात मोठी उंची गाठत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू झालेली लाडकी बहीण योजना ऐतिहासिक ठरली आहे. राज्यातील लाखो महिलांनी त्यांना लाडका भाऊ म्हटले जाणे हा त्यांच्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा सन्मान आहे. ज्योती वाघमारे यांचा उल्लेख करत ते म्हणाले की शिवसेना ग्रामपंचायतीपासून ते देशातील सर्वात मोठ्या पंचायती राज्यसभेपर्यंत सक्षम महिलांना संधी देत आहे. याप्रसंगी महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडके भाऊ म्हणून सन्मानित केले. लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते आणि खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की महायुती सरकार महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना, लखपती योजना, महिला बचत गट आणि आरोग्य आपला द्वारी सारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या योजना महिला उद्योजकतेच्या संधी, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देत आहेत. शिवदुर्गा सन्मान या कार्यक्रमादरम्यान समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना शिवदुर्गा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या समारंभात अनेक महिलांनी त्यांच्या दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने समाजात स्वतःचे वेगळेपण जपले आहे आणि त्यांचे कार्य इतर महिलांना प्रेरणा देते यावर भर देण्यात आला. यावेळी नीलम गोरे, मनीषा कायंदे, मीनाताई कांबळे, ज्योती वाघमारे, शीतल म्हात्रे, कृष्णा विश्वासराव, संजना घाडी, उदय सामंत, प्रकाश आबिटकर, मिलिंद देवरा, गजानन कीर्तीकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर आणि संजय घाडी यांच्यासह असंख्य शिवसेना नेते, अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.